मेघा परिसंवाद आपण सर्वांनी या परिसंवादाला अतिशय म्हणजे ऐतिहासिक केलेला आहे. अनेकांनी उद्या 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान म्हणजे आपण स्वीकृत केलं अंगीकृत केलं हे शब्द त्यामध्ये आहे. संपूर्ण अगदी रावापासून रंगापर्यंत ज्याला सामाजिक न्याय किंवा न्याय म्हणतात तो न्याय संविधानाने आपल्यासाठी राखून ठेवला आणि ते संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. अलीकडे काय झालेलं आहे ते नंतर तुम्हालाही माहिती आहे की बाबासाहेबांनी संविधान लिहिलंच नाही अशा प्रकारच्या कंड्या उडवल्या जात आहेत. समजा बाबासाहेब जर नसते तर न्याय नावाची गोष्ट इथे राहिली असती काय? शक्यच नाही. कारण इथे पहिल्यांदाच मनू झालेला आहे आणि मनूचेच वारस या ठिकाणी सत्तेवर होते आणि आहेतही. मित्र, मी अधिक बोलणार नाही. बाबासाहेबांना वंदन करतो. मी टिप्पठ नावाच्या काही रचना अर्थात ते माझं वेगळं क्रिएशन आहे. ते एकाचा दुसऱ्याशी संबंध नसतो. 3, 5 आणि 8 अक्षरांचे असे गट जवळपास मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा प्रसंग आला त्या वेळेला कधी कधी परिस्थिती अशी आहे की मी एकेकाळी काय लिहिलं ते मला आज समजत नाही, परंतु त्या काळात ते खरं होतं. बाबासाहेबांना देखील वंदना करताना मी असं म्हटलेलं आहे, हे भीमा तुझ्या शिवाय कोण सर्जणार न्याय. हे भीमा तुझ्या शिवाय कोण सर्जणार न्याय. मनूची आठवण झाली. कायदा तुझा मुजोर, कायदा तुझा मुजोर, तू मनू हराम खोर. कायदा तुझा मुजोर, तू मनू हराम खोर. त्या तिप्पट रचना अशा अनेक आहेत वेगवेगळ्या ह्याच्या. आजचा कालखंड जो आहे त्या कालखंडाच्या त्या कालखंडावरची माझी कविता त्या ठिकाणी आपल्याकडे सादर करण्याचा प्रयास करतो आहे. मला हे पाहता येत यार कुठे गेले